आहे मुंडवा जमीन प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील आणि आरोपी दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची समोरासमोर चौकशी सुरू आहे। दिग्विजय पाटील यांची मागील 8 तासांपासून कसून चौकशी केली जाते, तर आरोपी दिग्विजय पाटलांसोबत त्यांचे कायदे तज्ञ सुद्धा 8 तासांपासून बावधन पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून असल्याची माहिती आहे। दिग्विजय पाटलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही कळतंय। तर पोलिसांचं समाधान न झाल्यास दिग्विजय पाटलांना त्यांचा ताबा घेतला जाऊ शकतो अशी ही माहिती समोर आलेली आहे। दिग्विजय पाटील जे अमेडिया कंपनीमध्ये 1% पार्टनर आहेत आणि त्यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि ते त्याचबरोबर पार्थ पवार यांचे रिलेटिव्ह सुद्धा आहेत आणि त्यांची चौकशी मागील 8 तासांपासून सुरू आहे। फक्त दिग्विजय पाटीलच नाही तर या प्रकरणामध्ये जे दुसरे एक आरोपी आहे सहनिबंधक त्यांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येते आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जर पोलिसांचं समाधान झालं नाही तर दिग्विजय पाटलांचा ताबा पोलिसांकडून घेतला जाऊ शकतो अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। सब रजिस्ट्रार रवींद्र तारू ज्यांना आधीच अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी एकीकडे केली जाते तर त्यांच्या समोरच दिग्विजय पाटलांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। पाहुयात पुढची बातमी। शिरूर आणि जुन्नर तालुक्यामधील बिबट्याचे हल्ले थांबत नाहीयेत। शिरूर आणि जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या पारगाव इथं भर दिवसा बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मुलाचा मृत्यू झालाय। शेतात खेळताना आई वडिलांसमोरच बिबट्यानं या मुलाला ओढून नेलं। पिंपरखेड पासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर हा चौथा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयामध्येच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। प्रशासनाची म्हणजे काय म्हणू आम्ही की निकम्मपणा आहे। प्रशासनाची ही घोडचूक आहे। काय नाही, पुढारी आले फक्त बोलले, एकही घटना घडणार नाही म्हणले, शेळ्या सोडू म्हणले, लोकांना वेड बनवायचं काम आहे। सरकारने या गोष्टीकडे अजिबात गांभीर्याने बघितलेलं नाही, बघतही नाहीत। आमची मागणी एकच आहे, आता राष्ट्रीय आपत्ती जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, संगमनेर या परिसरात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा। सरकार सैन्याला पाचारण करा आणि त्यांच्या आयडियाने बिबटे नष्ट करा। दुसरा मार्ग याच्यात आम्हाला दिसत नाही।